जय शिवराय शेतकरी बांधवांनो. तर PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता कालपासूनच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच लोकांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत. सगळ्यांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. तरी तुम्हाला हा मेसेज पैसे जमा झाल्याचा आला आहे की नाही हे तुम्ही चेक करा. तसेच मार्च 2026 मध्ये 13 तारखेला तुमच्या खात्यात पैसे 2000 रुपये जमा होणार होते हे निश्चितच होते आणि ते झाले सुद्धा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 9.3 कोटी शेतकऱ्यांना 18,750 कोटी रुपये मिळणार होते. गुवाहाटी येथे 16 हे नक्की झालेले होते. तर 21वा हप्ता हा तुम्हाला नोव्हेंबरमध्ये आला होता. आता 4 महिन्यांनी हा 22वा हप्ता तुम्हाला आला आहे आणि ज्यांच्या खात्यात हा हप्ता आला नाही त्यांनी लवकरात लवकर जाऊन चेक करा, KYC करा. DBTद्वारे सकाळी 5 वाजता पैसे येण्यास सुरुवात होतील. मनेंद्रगड सारख्या भागात लाखो शेतकऱ्यांना 5.63 कोटी मिळाले. पण सावधान, 90% शेतकऱ्यांना KYC मुळे अडचण येते. pmkisan.government.in वर त्वरित स्टेटस चेक करा. तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन किंवा तुमचे नाव नोंदणी नसेल, आधार बँक लिंक नसेल, KYC पूर्ण नसेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत. नवीन 32 लाख शेतकरीही या हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत. किसान मित्र चॅटबॉट 11 भाषात 24 तास तुम्हाला मदत करेल. हप्ता बंद नाही होणार, वाढीची शक्यता पण नाही, कारण याच्यात कडक नियम लागू झालेले आहेत. त्वरित स्टेटस चेक करा. pmkisan.government.in वर नो युअर स्टेटस पहा, KYC करा, पैसे गमावू नका. तसेच शेतकरी बांधवांनो, जर कोणाच्या अकाउंटमध्ये अद्याप पैसे जमा झालेले नसतील तर घाबरायचं काही कारण नाही. आज सकाळी 5 वाजल्यापासून पुन्हा पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. तर लवकरच तुमच्या खात्यात PM किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा होतील. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.